रोज खिडकीतून मला दिसणारी फुलं तीच मी तुम्हाला दाखवणारी फुलं आज माझ्या हातात कशी आली बघा आजचा विशेष ब्लॉग. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण. आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. सकाळची सुरुवात इतकी प्रसन्न झाली की रोज खिडकीतून मी तुम्हाला जास्वंदाची फुलं लांबून दाखवायचे, पण आज काहीतरी वेगळं घडणार होतं. देवपूजेला आज वेळ लागणार होता म्हणून आधीच घर अगदी टकाटक आवरून घेतलं आंघोळीच्या आधीच. मग छान वाफळलेली कॉफी घेतली. तेवढ्यात काकी आणि भाजीचा फोन मला आलाच होता. त्यांना माझी आठवण खूप येते कारण ते माझे व्हिडिओ बघतात. तर छान असं माझ्याशी बोलून अगदी मन त्यांचं प्रसन्न हलकं झालं. मनसोक्त गप्पा मारल्या की मन अगदी हलकं होतं आणि प्रसन्न होतं. धावपळीच्या दिवसात कुटुंबाशी किंवा नातेवाईकांशी केलेले 2 शब्दाचे बोलणं आपल्याला अगदी मानसिक बळ देतं. भरपूर अशा गप्पा मारल्या. भाची काही फोन ठेवायला तयारच नव्हती. मग तिच्याशी खूप साऱ्या गप्पा मारत मारत कॉफीचा आनंद घेतला. बराच वेळ झाल्यानंतर म्हटलं चला आता फोन ठेवते मी, म्हणून मी आता देवपूजा करायची म्हणून फोन ठेवून दिला आणि अगदी सगळ्या देवारातली म्हणजे देवारा अगदी स्वच्छ घासून म्हणजे झाडून वगैरे घेतला. छान असं झाडून वगैरे घेतल्यानंतर देवारातले देव मस्त आज घासून घेणार होते, कारण खूप दिवसानंतर अशी मनसोक्त पूजा मी करणार होते. रोज तर पूजा होतीच, पण असं काही सणवार वगैरे असेल तर ही पूजा अगदी मनसोक्त मांडता येते. म्हणून म्हटलं चला आज पूजेला वेळच होणार होता, तर घरातली अगदी सगळी कामं म्हणा, केअर काढणं म्हणा, सोप्याचे कवर चेंज करणं म्हणा, छोटे मोठे आपले टेबल्स वगैरे पुसून घेणं म्हणा, सगळं काही पटापट सगळं आवरून घेऊन नंतर मी फ्रेश झाले होते, जेणेकरून मला पूजेला आज वेळ लागणार होता. खूप साऱ्या गप्पा मारल्यानंतर आता मी फायनली रेडी झाली होते की जे मला पूजेला सगळे देव घासायचे होते. देव अगदी मी पितांबरीने स्वच्छ करून घेतले होते की जेणेकरून अगदी स्वच्छ असे देव माझे दिसले पाहिजे. टीव्हीवर देवाची गाणी सुरू ठेवली आणि देवपूजा करायला गेले. अचानकच देवपूजा करताच मस्त सगळं झाल्यानंतर दिवा लावायच्या टायमिंगला अगदी लाईट गेली आणि लाईट सकाळपासून जायच करत होती. तर घराच्या देवात गाण्यांचा सूर आणि माझी देवपूजा मनसोक्त मांडल्यानंतर हार आणायला जायचं होतं, पण अचानकच लाईट गेली आणि म्हटलं जरा नंतर जाऊयात. पण मला बाहेरून दिसलेली फुलं म्हटलं चला आज मला काढता येतात का बघा. म्हणूनच मग दिव्याच्या मंद प्रकाशातच बाप्पाचं रूप मनात साठवून घेतलं. अगदी मनभावे पूजा केली. अगदी छान असा दिवा लावून घेतला, अगरबत्तीने ओळून घेतलं आणि घरात तो सगळा सुगंध दरवळला होता की अगरबत्तीचा छान असा स्मेल आला होता. आणि म्हटलं चला आता आपल्याला फुलं जी बाहेरून दिसत आहेत ती आपल्याला घेऊन जायची आणि देव बाप्पाला ठेवायची आहेत. नाहीच जमली काढायला कारण ती खूपच वरती असायची आणि आहेत, त्यामुळे म्हटलं नाही जमलीच तर आपण हार घेऊन यायचा. म्हणून मी तयारी केली. अगदी छान असा दिवा लावून घेतला, नमस्कार केला देवाला आणि मनोभावे पूजा करून मी उठले तिथून. आज हार नाही आणता आला, पण त्यापेक्षाही मोठं सुख मिळालं. जी फुलं रोज लांबून बघायची आज स्वतः हाताने काढून आणली आणि बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं ठरवलं. कारण रोज मी वरतून बघायची की मला असं वाटायचं माझा हात पुरायचा नाही. हो नक्कीच काही फुलांना माझा हात पुरला नाही, पण काही फुलांना ज्या पुरला त्या उडी मारू मी ती फुलं काढलेली. अगदी छान असं वाटलं, कारण फुलांचा आनंद काही स्वतः काढलेल्या फुलांचा आनंद खरंच काही वेगळा वाटत होता. आणि मला इतकी मज्जा आली होती की मी रोज लांबून ही फुलं बघायची, जेणेकरून मला असं वाटायचं की माझा हात काही तिथे जाणार नाही, मला ही फुलं काही काढता येणार नाही. पण अगदी उड्या मारून म्हटलं तर मी ही फुलं काढली. अगदी जास्वंदीचं फुल हे देवबाप्पाला, गणपती बाप्पाला अगदी जास्वंदीचं फुल अतिशय प्रिय आहे आणि हे फुल अर्पण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असं मानलं जातं. आणि आजचा माझा दिवस अंगारकी चतुर्थीच्या दिवशी माझ्या बाप्पासाठी, माझ्या देवारासाठी, माझ्या देवघरासाठी अगदी घराशी धरून रोज बघणारी फुलं या जास्वंदीचं फुल माझ्या देवबाप्पाला मिळालेलं आहे. त्यामुळे अगदी समाधान भेटलं होतं, मला खूप छान वाटलं होतं त्यामुळे. आणि आजचा दिवस त्यामुळे माझा खूपच वेगळा आणि खूप आनंदमय गेला होता. आम्ही स्वतः काढलेल्या फुलांचा काहीतरी मला आनंद वाटत होता आणि माझ्या देवबाप्पाला ही फुलं भेटली. त्यानंतर दुपारी मस्त असे थोडंसं खाऊन घेतलं, चिप्स वगैरे आणि ताक. त्यावरतीच माझा उपवास गेला आजचा. आणि त्यानंतर त्याच्यानंतर हे आल्यानंतर आम्ही चौघांनी ठरवलं की बाप्पाचं दर्शन घ्यायला आपण बाप्पाच्या मंदिरात जायचं म्हणून. अगदी 2 व्हीलरवर आम्ही निघालो. छान असं वातावरण होतं. अगदी 5:30 पावणे 7चं वातावरण आहे, पण अगदी ऊन बघा तुम्ही किती सारं आहे. मस्त असं बाप्पाच्या मंदिरात गेलो, 4 जण गेलो होतो. पिल्लं माझ्यासोबत आमच्यासोबत होती. त्यानंतर मंदिरात गेले, छान असं दर्शन घेतलं, अगदी मनभावे दर्शन झालं. गर्दी इतकी सारी नव्हती, त्यामुळे खूप छान वाटलं. पिल्लांना वाजवायची होती घंटा, तर दोघांनी डॅडांना उचलून घ्यायला सांगितलं. आणि त्यानंतर आजचं मेन कौतुक म्हटलं तर दोघांनाही अगदी गणपतीच्या
पायावरती चरणवरती डोकं ठेवायला अगदी तिथल्या तात्यांनी घेतलं होतं, त्याहून अधिक छान हे वाटलं. त्यानंतर दोघांनी छान दर्शन, चौघांनी आम्ही छान दर्शन घेतलं. बघा दक्ष आणि हर्ष किती छान दर्शन घेतात, ते अगदी जवळून त्यांना दर्शन भेटले, त्यामुळे मला खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर आम्ही ते दर्शन घेऊन झालं आणि निघालो आम्ही. तिथून आम्ही निघालो की आम्हाला असं वाटलं की आपण आपल्याकडे वेळ आहे तर आपण जाऊयात स्वामींच्या मठामध्ये, की मग तसंच आम्ही ऑन द वे येता येता स्वामींच्या मठातही गेलो. तिथेही छान दर्शन घेतलं आम्ही. आणि स्वामींच्या मठात जातानाचा अगदी म्हणजे थोडासा लॉंग रूट लागला, पण आम्ही जायचं ठरवलं की वेळ होता म्हणून मग तिथे गेलो. छान असं स्वामींच्या मंदिरात पण आम्ही छान दर्शन घेतलं. अगदी मठ मोकळा असल्यासारखंच दर्शन भेटलं, कारण एवढी गर्दी नव्हती, कारण आज सोमवार होता. इतर दिवस ही गर्दी असते, आज गर्दी नव्हती. खूप भारी वाटलं. मग त्यानंतर स्वामींच्या मठातून आम्ही निघालो तर आम्हाला लागला रेल्वे गेट. आणि रेल्वे गेटवरती निघाल्यानंतर तुम्हाला काय सांगू, अगदी एक ट्रेन जाईन, 2 ट्रेन जाईन असं म्हणता जवळजवळ 6-7 ट्रेन गेला आणि 45 मिनिटाचा आमचा इतका वेळ अगदी वाया गेल्यासारखं तिथे निघून गेला. आणि खूप वेळ आम्ही तिथे उभं राहिलो. आणि सगळ्या ट्रेन गेल्यानंतर एकदम 45 मिनिटांनी आमचा गेट सुटला. त्यानंतर वाजले होते जवळजवळ 7:30. मग म्हटलं चला आता उपवास आहे, स्वयंपाक करणं खूप गरजेचं होतं फास्ट येऊन. अगदी खूप उशीर झाला यायला. मग स्वयंपाकाची प्रचंड गडबड उडाली. मनात खूप सकाळपासून होतं मोदक बनवायचे, पण बाप्पाचा दिवस आणि मोदक नसतील असं कसे चालेल माझ्याकडे. शेवटी गरमागरम मोदक बनवलेच, पिल्लू बनवले आणि अगदी चतुर्थी साजरी केली. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. इतकं गरमागरम होत असून सुद्धा मी किचनमध्ये मनात असल्यासारखं मोदक बनवलं. इथंच आपण ब्लॉग एंड करूयात. कसा वाटला ब्लॉग नक्की